आतापर्यंत आपण केशवसुतांच्या 3 कविता पाहिलेल्या आहेत. पहिली कविता अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, दुसरी कविता नवा शिपाई, तिसरी कविता तुतारी आणि आता चौथी कविता पाहणार आहोत. ती म्हणजे मजुरावर उपासमारीची पाळी. आधी आपण ही कविता वाचू आणि नंतर आपण या कवितेचं विवेचन करू. धारेवरी जाऊनी देव पोचला, हा रंगही मावळ तेस साजला. सर्वत्र ही मौज पहा दिसे परी, माझ्याच का दुःख भरे बरे उरी. साऱ्या दिनी आजची या नसे मुळी, हातास माझ्या कवडीही लाभली. पोटा करोनी मजुरीस मी भरी, कोणी दिले आज न काम हो परी. ही मंदिरे हो खुलतात चांगली, माझ्या वडिलीच न काय बांधली. मी मात्र हो आज मरे भुकेमुळे, श्रीमंत हे नाचती मंदिरी भले. हेवा तयांचा मजला मुळी नसे, जाडी मला भाकर ती पुरे असे. कष्टात देवा मरण्यास तत्पर, का मारिसी हाय भुकेमुळे तर. सर्वास देवा बघतोसी सारखा, होतोस का रे गरीबास पारखा. काहीस सुग्रास सदन्न तू दिले, साधी आम्हा भाकरही नका मिळे. घेऊनी चारा आपुल्या पिलाप्रती, जाती आहा पक्षी सुखी घरी किती. बाळास हे जाऊनी कारभारीन, कैसे तया देत असेल सांगून. पक्षी जसे हे घरट्यास चालती, घेऊनी चारा आपुल्या पिलांप्रती. घेऊनी अन्ना तुमचा तसा पिता, येईल तो लवकरी हो रडू नका. हे लाडके अनिक लाडक्यांनो, दाऊ तुम्हा तोंड कसे फिरोन. जन्मास मी काय म्हणून आलो, येताच वा का न मरोनी गेलो. केशवसुतांची जी कविता आहे, ही केशवसुतांची कविता समाजातली जी विषमता आहे किंवा समाजातल्या ज्या काही बेरोजगारीच्या समस्या आहेत, ही सामाजिक विषमता, बेरोजगारीच्या समस्या याच्यावर सुद्धा भाष्य करणारी कविता आहे. मजुरावर उपासमारीची पाळी ही जी कविता आहे, ही कविता ज्या लोकांचं हातावरचं पोट आहे अशा सामान्य मजुरांबद्दलची कवने गाणारी आणि कणव घेणारी ही कविता आहे. ही कविता केशवसुतांनी 1889 मध्ये लिहिलेली आहे. श्रमजीवी समाजाच्या दुःख आणि दैन्यावर भाष्य करणारी ही एक महत्वपूर्ण कविता आहे. समाजात असणारा आहे रे आणि नाही रे हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष या कवितेतून आपल्या प्रत्ययाला येतो. एकूण 8 कडव्याच्या या कवितेत एका मजुरानं स्वगतामधून आपली वेदना मांडलेली आहे. हा मजूर सकाळी कामासाठी म्हणून घराच्या बाहेर पडलेला आहे
दिवसभर वनवन भटकून दिवसभर काम न मिळाल्यामुळं मावळतीच्या वेळी आपल्या मनातील व्यथा तो व्यक्त करतो. सूर्यदेव आता मावळायला आलेला आहे आणि आकाशात मावळतीचे रंग दिसू लागले आहेत. सारे जग मौज मजा करते आहे आणि माझ्याच वाट्याला असं दैन्य का बरं आलेलं आहे, असा प्रश्न या मजुराला पडलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आज साऱ्या दिवसात माझ्या हातात कवडी सुद्धा पडलेली नाही. माझे हातावरचे पोट आहे. कामासाठी मी वनवन भटकूनही संपूर्ण दिवसभरात मला कुणीच कसलंही काम दिलेलं नाही. त्यामुळं आता माझ्या पुढं एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे मी माझ्या पोटाला काय घालावं. साहजिकच दिवसभर काम नाही, त्यामुळं दाम नाही आणि दाम नसल्यामुळं पोटाला काही नाही. जगात सगळं आहे पण माझ्याकडं मात्र काहीच नाही. त्यामुळं जगाजवळ सगळं असून माझ्या उपयोगाचं काहीच नाही. बऱ्याच वेळा जगात सगळं असलं आणि आपल्याजवळ काही नसलं की जगाजवळ असलेलं आपल्या उपयोगाचं काही नसतं. तशीच अवस्था ही या मजुराची झालेली आहे. कारण जो स्वतः उपाशी असतो त्याच्या दृष्टीनं सगळं जग उपाशी असतं. त्यामुळं ह्या मजुराला जगात जे दिसतं आहे ते त्याच्या दृष्टीनं निरुपयोगी वाटतं. काय असतं की ज्याचा खिसा रिकामा असतो त्याच्या दृष्टीनं जग रिकामा असतं. त्याच्या दृष्टीनं जगाचाही खिसा रिकामा असतो आणि ज्याचा खिसा भरलेला असतो त्याच्या दृष्टीनं जगाचाही खिसा हा भरलेला असतो. हा मजूर आपल्या मनातील विचार अभिव्यक्त करताना म्हणतो की ही मला माझ्या अवतीभोवती दिसणारी मंदिरं, फुलत आहे, ती माझ्याच पूर्वजांनी बांधलेली आहे. मी मात्र आज भुकेमुळं मरू लागलो आहे. जे श्रीमंत आहेत ते माझ्याच पूर्वजांनी बांधलेल्या मंदिरांमध्ये नाचत आहेत आणि मी मात्र भुके कंगाल झालेलो आहे. भुके कंगाल होऊन वणवणतो आहे. तू पुढं म्हणतो की माझ्या पुढं जे हे जल्लोष करणारे लोक आहेत, माझ्या पुढे जे कोणी जल्लोष करतायत त्यांचा मला मुळीच हेवा नाही. त्यांना जे काही मिळालं आहे आणि मिळतं आहे ते त्यांच्या नशिबानं मिळालेलं आहे आणि जरूर मिळो. मात्र मला जरी जाडी भरडी भाकरी मिळाली तरी मला त्यात समाधान आहे, पण तेवढीही मला मिळत नाही. हे माझं दुर्भाग्य आहे. परमेश्वरा, मी कष्ट करत कष्टात मरायला सुद्धा तयार आहे, पण तू मला भुकेमुळं मारतो आहेस, हे काही बरोबर नाही. कवितेच्या 5व्या कडव्यामध्ये हा मजूर देवाबद्दल जी काही सुभाषित
आणि देवांविषयीच्या ज्या भावनिक कल्पना आहेत त्यांच्यावर हल्ला करताना दिसतो. ही सुभाषितं अशी आहेत की सर्वास देवा बघतोसी सारका, होतोस कारे गरिबास पारका, काहीस सुग्रास सदन्न तू दिले, साधी आम्हा भाकरही नका मिळे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो सारे मानव ही देवाची लेकरं आहेत, देवाला सगळे समान असतात, देव सगळ्यांना सारखं बघतो. परंतु ह्या मजुराला हे काही पटत नाही. तो म्हणतो हे जर खरं असतं तर देवानं एकाला झोपडीत आणि दुसऱ्याला महालात ठेवलं नसतं, एकाला उपाशी आणि दुसऱ्याला तुपाशी खायला लावलं नसतं. एकूण ह्याच्या मते बऱ्याच वेळा आपण माणसं म्हणतोय की देवाला सारी माणसं प्रिय असतात, सारी माणसं एकाच देवाची लेकरं आहेत, त्यामुळे देव साऱ्यांना सारखं बघतो. अशी देवाबद्दल सार्वत्रिक सर्वमान्य विधानं केली जातात, पण देवाबद्दल केलेली ही सार्वत्रिक सर्वमान्य विधानं त्याला मात्र मान्य नसावीत किंवा नाहीत. जर देवाला सारी माणसं प्रिय असती तर ह्या विश्वात सामाजिक आणि आर्थिक विषमता निर्माणच झाली नसती. म्हणून देव साऱ्यांना सारखं बघतो आणि सारखा वागवतो. हे जर खरं असतं तर देवानं एकाला सुग्रास सदन्न दिलं नसतं आणि दुसऱ्याला कदान्नही न देता उपाशी ठेवलं नसतं. देव एकाला सुग्रास सदन्न देतो आणि दुसऱ्याला साधी भाकरही देत नाही. म्हणजेच देव साऱ्यांना सारखा बघत नाही, हेच इथं सिद्ध होतं. असं या मजुरानं देवाबद्दलची जी सार्वत्रिक विधानं आहेत त्यांनाच आव्हान देऊन ती खोटी ठरवली आहेत. त्याचं म्हणणं असं आहे की हे आकाशातले पक्षी सुद्धा आपल्या चोचीत चारा घेऊन आनंदानं आपल्या पिलांकडं, आपल्या घरट्याकडं चालले आहेत. मी मात्र माझ्या घरी रिकामाच चाललो आहे. आता मी घरी जाऊन माझ्या कारभारणीला सांगावं तरी काय. पुढच्या कडव्यात त्याला एक निसर्गातलं दृश्य दिसतं आणि त्या अनुषंगानं त्याच्या मनातला जो भावाशय व्यक्त झालेला आहे त्या भावाशयाची थोडीशी पुनरावृत्ती झालेली आहे. ती म्हणजे या कडव्यात फारसं काही नाविन्य नाही. म्हणजे पाचव्या कडव्यामध्ये तो ज्या पद्धतीने म्हणतो की आकाशातले पक्षी सुद्धा आपल्या चोचीत चारा घेऊन आनंदानं आपल्या पिलांकडं, आपल्या घरट्याकडं चाललेले आहेत, तसंच सहाव्याही कडव्यात तो म्हणतोय की पक्षी जसे हे घरट्यास चालती, घेऊनी चारा आपुल्या पिलांप्रती. म्हणजे जे पाचव्या कडव्यात आले तेच थोड्याफार फरकानं
6व्या कडव्यात आलेला आहे. यात फारसं नाविन्य हे नाही. या मजुराला जो भावाशय व्यक्त करायचा आहे तो भावाशय त्यानं आधीच्याच कडव्यातला पुन्हा इथं घेतलेला आहे. वरच्याही कडव्यात पक्षी पिलांना चारा घेऊन चालले आहेत असं तो म्हणतो, आणि याही कडव्यात पक्षी चारा घेऊन आपल्या घरट्याकडे चालले आहेत असंच म्हणतो. फरक फक्त पुढच्या 2 ओळींमध्ये आहे. वरच्या कडव्यात कारभारणीचा उल्लेख आहे आणि ह्या कडव्यात मुलांचा उल्लेख आहे. तो आपल्या मुलांना रडू नका, मी तुमच्यासाठी अन्न आणतो असं म्हणतो. आणि मग जे 8वं कडवं आहे, जे जिथं कविता संपते, त्यात तो म्हणतो की हे लाडके अनिक लाडक्यांनो, दाऊ तुम्हा तोंड कसे फिरोन, जन्मास मी काय म्हणून आलो, येताच वा कान मरोनी गेलो. तो पश्चाताप दग्ध होऊन म्हणतो की हे लाडके आणि लाडक्यांनो, तुमच्या पोटाला काही न आणता घरी येऊन मी तुम्हाला माझं हे काळं तोंड दाखवू तरी कसं. मलाच असा प्रश्न पडलेला आहे की मी जन्माला तरी का आणि कशासाठी आलो. खरं तर मी जन्माला येण्यापूर्वीच का बरं मरून गेलो नाही. कारण जर मी माझ्या बायका मुलांना पोसू शकत नसेल तर माझं जगणं व्यर्थ आहे. असा काहीसा पश्चातापदग्ध उद्गार हा कामगार कवितेच्या शेवटी काढतो. ही कविता म्हणजे एक भावोत्कट उद्गार आहे. या मजुराचं इथं हे प्रातिनिधिक चित्रण आलेलं आहे. त्यामुळं ही कविता एका मजुरापुरती मर्यादित नाही, तर असे अनेक मजूर समाजामध्ये आहेत, असे अनेक कष्टकरी समाजात आहेत की ज्यांना दिवसभर वनवन करून साधं अन्न सुद्धा मिळत नाही. म्हणजे काय तर कष्टकऱ्यांच्या व्यथा वेदनांवर ही कविता भाष्य करताना दिसते. आपल्यावर अवलंबून असलेल्या मुलांची उपासमार होते आहे. या घटनेमुळं कमालीचा अस्वस्थ झालेला हा मजूर आहे. संपूर्ण कवितेमध्ये या मजुराचा अस्वस्थ असा उद्गारच आपल्या प्रत्ययाला येतो. आपल्या आणि आपल्या वाडवडिलांच्या श्रमावर बांधल्या गेलेल्या उंच उंच मंदिरात नाचणाऱ्या श्रीमंतांच्या बद्दलचा समाजवादी विचार ह्या मजुराच्या मनात पुन्हा पुन्हा येतो. पण जरी असं असलं तरी तो द्वेष्टा नाही, त्याला श्रीमंतांचा हेवा वाटत नाही. मात्र आपल्याच वाट्याला हे दैन्य का आलं असा दावा मात्र तो करतो आहे. तो उपाशी मरण्यापेक्षा कष्ट करून मरायला तयार आहे. तो काहीसा सर्वसामान्य विधानांवर हल्ला आणि घाला घालताना दिसतो. त्याचं म्हणणं असं आहे की जग म्हणतं देव सर्वांना सारखं बघतो, पण त्याला वाटतं की जर देव सर्वांना सारखं बघत असता तर त्यानं माझ्या वाट्याला अशी दयनीयता आणली नसती. एकंदरीत काय तर ह्या कवितेची निवेदन पद्धती ही आत्मनिवेदनपर असून हा कामगार म्हणजे मजूर
स्वतःची वेदना स्वतः सांगतो आहे. मात्र ही वेदना त्यानं ज्या भाषेत सांगितली आहे ती भाषा पाहता ही भाषा मजुराची वाटत नाही. ही कविता वेदनेच्या पातळीवर जमली आहे, पण भाषेच्या पातळीवर मात्र घसरली आहे किंवा फसलेली आहे. समाजातले काही प्रश्न गहन असतात. ते सर्व वेळी सर्व काळी समाजात असतातच. फक्त त्यांचे स्वरूप निराळे असल्यामुळं कलाकृतींमध्ये ते निरनिराळ्या स्वरूपात चित्रित होतात. ही कविता कवीच्या सहृदयत्वाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिकतेची बैठक किती विशाल आहे हे सिद्ध करणारी आहे. काव्यगुणाच्या दृष्टीनं ती मध्यम आहे असं वि स खांडेकर म्हणतात. आणि वि स खांडेकरांनी हे म्हटलं असलं तरी आपल्या दृष्टिकोनातून भाषेच्या दृष्टीनं ही फसलेली आहे. आशयाच्या दृष्टीनं ही कविता यथोचित आहे अशी ही कविता आहे.